ताजुद्दीन बाबा जन्मोत्सवाच्या निमित्तानं आरोपी एक अल्पवयीन मुलगा आहे. त्याने त्या ठिकाणी मंडप घालणे किंवा त्या ठिकाणी साऊंड लावणे, महाप्रसादाचा कार्यक्रम करणे असं त्याचं नियोजन होतं. त्यासाठी तो त्या ठिकाणी मंडप घालत होता. तो मंडप जखमी इसम यांच्या घरासमोर येत असल्याने त्यांनी त्याला विरोध केला. मग यामध्ये त्यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली होती, परंतु ते प्रकरण त्यांनी आपसात मिटवले होते. ही त्याची पार्श्वभूमी आहे. काल सकाळी 11-11:30च्या दरम्यान आरोपी आणि त्याचे कुटुंबीय तक्रारदाराच्या घरी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी चाकूने वार केलेला आहे. त्यामध्ये जखमी झालेला इसम आहे तो एजाज अख्तर अब्दुल सलीम, वय 37 वर्ष, हा त्यामध्ये जखमी झालेला आहे. त्याच्या छातीवरती वार झालेला आहे. आरोपी हे रेकॉर्डवरचे असल्यामुळे आणि त्यांनी फिर्यादीला आणि जखमीला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यावरती वार करून जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करून त्याला गंभीर जखमी केलेला आहे. जखमी आहे तो सध्या मेडिकलमध्ये उपचार घेत आहे, ॲडमिट आहे. आणि त्यानंतर आरोपींना आपल्या तपास पथकाने पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला अटक केलेली आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. 2 दिवसापूर्वीचाच वाद होता. त्याचं पर्यावसन कालच्या गुन्ह्यामध्ये झालेलं आहे. आणि आरोपी जे आहेत ते रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. त्यात एक अल्पवयीन मुलगा आहे, विधी संघर्षित बालक, आणि 2 मेजर आरोपी आहेत. त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. यातील मेजर आरोपी आहेत ते सोहेल खान, याला नुकताच 18 वर्षे पूर्ण झालेले आहेत. 18 वर्षे पूर्ण होऊन 2 महिने झालेले आहेत आणि तोही गुन्हेगारीच्या क्षेत्रात त्यानं पाऊल ठेवलेलं आहे. आणि त्याचे वडील शमशेर खान, वय वर्ष 55 आहे आणि त्यांच्यावरही बरेचसे गुन्हे दाखल आहेत. त्या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे.